प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि मरण या दोन स्थितीतून जावेच लागते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागते. ही तर जगाची वास्तविकता आहे. याची जाणीव सर्वांनाच असते आणि कोणीच त्यातून सुटत नाही. प्रत्येकाला मृत्यूबद्दल फार गहन प्रश्न असतात. मृत्यू एक फार मोठे गूढ आहे. महत्त्वाचे म्हणजे काहींना मृत्यूची भीती वाटते, तर काहींना अजिबात भीती वाटत नाही. तसेच याविषयी कोणी फार बोलतही नाही. जीवन हे एक रहस्य आहे, पण आपण हे विसरून चालणार नाही की मृतांचे पुनरुत्थान नाही तर जीवन अर्थहीन आहे. म्हणूनच आज आपण या विषयाला धरून काही गोष्टी पाहणार आहोत. प्रियांनो, आज आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि पहिल्या 15 वचनांचा अभ्यास करणार आहोत. आजच्या अध्ययनात आपण आणखी एक चमत्कार अभ्यासणार आहोत. तो म्हणजे येशू मृत लाजरला जिवंत करतो. येशूने म्हटले होते की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. खरं तर पुनरुत्थान होणे ही ख्रिस्ती विश्वासाची एक मोठी आशा आहे. आत्तापर्यंत आम्ही येशूच्या सेवा कार्यात 5 चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. ही सर्व चिन्हे होती तरी लोकांनी त्याला नाकारले. त्याच्या सेवा कार्याच्या काळात अनेक गोष्टी घडत होत्या. लोकांनी येशूला वेगवेगळ्या कारणांसाठी नाकारले होते. आता येशू आपल्या सेवा कार्याची पद्धत बदलत असल्याचे आपल्याला जाणवेल. त्याने आता व्यक्तिगत सेवा सुरू केलेली आहे. आम्हाला दिसतंय लाजर आजारी आहे. येशूला तो निरोप कळविण्यात येतो, परंतु येशू मुद्दाम उशिरा त्यांच्याकडे जातो. मग तेथे काय घडते आणि येशू कशा प्रकारे त्या ठिकाणी परमेश्वर पित्याला प्रगट करतो याविषयी आम्हाला शिकायला मिळेल. मग हा महत्त्वपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपली तयारी आहे? तर मग चला आपण जाऊया बेथानी गावात आणि घडलेली घटना बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या ठिकाणी 6वे चिन्ह किंवा 6वा चमत्कार आपण पाहणार आहोत आणि तो आहे येशू मृत लाजराला जिवंत करतो. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय. थोडा वेळ थांबून आम्हाला ह्या ठिकाणी योहानाचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. पहिल्या 10 अध्यायात ख्रिस्ताने स्वतःला मोठ्या जमावासमोर प्रगट केले. हे काना येथील विवाहात सुरू झाले, जेथे अनेक निमंत्रित लोक व येशूचे शिष्य उपस्थित होते. आम्हाला सांगण्यात आले की त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मंडपाच्या सणाच्या वेळी व पुनर्स्थापनेच्या सणाच्या वेळी संपूर्ण राष्ट्र त्याच्यासमोर होते. त्याने स्वतःला संपूर्ण राष्ट्रासमोर सादर केले व त्याला नाकारण्यात आले. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 16वे वचन आम्हाला सांगते की ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण शब्बात दिवशी अशी कामे तो करीत असे. या ठिकाणी त्याच्या कार्यांना त्यांनी नाकारले. नंतर योहानकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 58 आणि 59 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की त्याच्या शब्दांना त्यांनी नाकारले. योहानकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 58 आणि 59. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचलिले, परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 30 आणि 31 वचनांमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नाकारण्यात आले. आम्हाला वाचायला मिळतं की येशूने म्हटले, मी आणि पिता एक आहो. तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले. हा अध्याय श्रोत्यांनो जणू मध्यांतर आहे. लोकांमधली त्याची सेवा संपून आता तो व्यक्तिगत सेवा सुरू करीत आहे. व्यक्तिविशेषवर तो आपले लक्ष केंद्रित करीत आहे. तो आता राष्ट्रांपर्यंत पोहोचत नाही,
ह्या अध्यायातील घटना पुनर्स्थापनेचा सण व वल्हांडण सण ह्यांच्या मधात घडल्यात, म्हणजेच डिसेंबर व एप्रिलच्या मधात. योहानाचे शुभवर्तमान वर चढत जाण्याप्रमाणे आहे. प्रत्येक अध्यायात आम्ही थोडे थोडे वर चढतो. आता योहानाने हे शुभवर्तमान का लिहिले ते आम्हाला सांगितले, आणि ते आपणाला आठवतं का? योहान शुभवर्तमान 20 अध्याय 30 आणि 31 वचने आम्हाला सांगतात. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 30 आणि 31 वचने. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. सुरुवातीला जाऊन प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, हे आम्हाला वाचायला मिळते. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देही झाला व त्याने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 14 वचन. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 14 वचन. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य परिपूर्ण होते. जेव्हा तो देहरूपात आमच्यात वावरला, तेव्हा ह्या महान प्रबंधाला चिन्ह व दाखल्यांद्वारे, उपदेशांद्वारे उचलून धरण्यात आले. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की काय येशू मृतांना जिवंत करू शकला? प्रत्येकामध्ये मृत्यूविषयी फार गहन प्रश्न आहेत. मृत्यू श्रोत्यानो एक फार मोठे गूढ आहे. जीवन एक रहस्य आहे. परंतु जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर जीवन अर्थहीन आहे. अनेक लोक पवित्र शास्त्रात काही चमत्कारी घडले ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यासाठी त्यांच्याजवळ काहीच कारण नाही. फक्त त्यांचा विश्वास नाही म्हणून ते या सर्व गोष्टींना नकार देतात. आम्हाला अनेक फायदे देण्यात आलेले आहेत, परंतु सगळ्यात मोठा महत्वाचा फायदा किंवा लाभ जो आम्हाला मिळाला आहे तो आहे येशू ख्रिस्तात अनंत जीवन, सार्वकालिक जीवन. हा प्रश्न विचारणे व्यवहारात्मक आहे की काय मृत जिवंत केल्या जातील? जीवन फार क्षणभंगूर आहे. जेव्हा प्रभू येशूने लोकांना आरोग्य दिले, तेव्हा त्याने शरीराला निरोगी केले. जेव्हा त्याने मृतांना जिवंत केले, तेव्हा त्याने शरीराला जिवंत केले. ख्रिस्ती विश्वासाची ही मोठी आशा आहे की मृतांचे पुनरुत्थान होईल. शुभवर्तमानात येशूने 3 मृत व्यक्तींना जिवंत केल्याच्या घटना आहेत. 12 वर्षाची मुलगी होती जी नुकतीच मेली होती. तरुण मुलगा ज्याला कब्रिस्तानात पुरण्यास नेत होते, व लाजरस जो बहुधा वयाने अधिक होता, त्याला मरून 4 दिवस झाले होते आणि त्याला पुरण्यात आले होते. या सर्वांना मृत्यूतून येशूने जिवंत केले. हे सर्व मृतातून जिवंत झाले, पण त्यांचे पुनरुत्थान झाले नाही. खरे पाहता त्यांना जीवनदान देण्यात आले. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 42 ते 44 वचनांप्रमाणे. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 42 ते 44 वचने पुनरुत्थानाविषयी आम्हाला सांगतात. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठविले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठविले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. श्रोतनो, ह्या सर्वांना मृतातून जिवंत करण्यात आले, परंतु त्यांच्यापैकी कोणालाच गौरवी शरीर देण्यात आले नाही. त्यांना पुन्हा मृत्यूचा सामना करावा लागला. पहिले करिंथ 15 अध्याय 22 आणि 23 वचने सांगतात, कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केल्या जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. आमच्या प्रभूने रोग्यांना बरे करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती वापरल्यात.
परंतु मृतांना जिवंत करण्याकरिता नेहमीच सारखी पद्धती वापरली. त्याने त्यांना बोलावले. तो त्यांच्याशी बोलला, जणू त्यांनी त्याचे बोलणे ऐकले. त्याने असे का केले आपणास माहीत आहे काय? कारण त्यांनी त्याचे ऐकले. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 1 आणि 2 वचने आम्हाला सांगतात, बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. लक्षात घ्या की बेथानी हे मरियेचे गाव होते. हे इसवी सन 90 मध्ये लिहिण्यात आले आणि तोपर्यंत लोकांना मरियेने येशूच्या चरणांना सुगंधी तेल लावून केसांनी पुसले होते हे माहीत झाले होते. आज सुद्धा तो सुगंध सगळीकडे दरवळत आहे. येशूने म्हटले होते, मार्क सुवर्तमान 14 अध्याय 9 वचनात, मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. श्रोत्यानो, मी ह्या मताची आहे की आज अनेक लोक ह्या सुगंधी तेलाच्या शिशीला फोडीत आहेत आणि त्यांना जे पुढारी ह्या पृथ्वीवर स्वतःचे नाव जाहीर करण्यास कार्य करीत आहेत त्यांच्यापेक्षा अधिक आदर व सत्कार मिळेल. लक्षात घ्या की ते मार्थाचे घर होते. आमचा प्रभू ह्या आधी सुद्धा तिथे आला होता. ते मरियेचे गाव होते आणि मार्थाचे घर होते. दाने वेगवेगळी आहेत. काही स्त्रियांना घरातील कामाचे दान आहे, काहींना बाहेरचे काम करण्याचे दान आहे. लक्षात घ्या की दोन्हीही देवाची सेवा करतात. पवित्र आत्मा अनेक प्रकारची सेवा करण्याचे लोकांना दान देतो. आता 3रं वचन, म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हे फार नम्र लोक होते. त्यांनी त्याच्याकडून काहीच मागणी केली नाही. त्यांनी येशूला समस्या सांगितली व त्याने काय करावे हे त्याच्यावर सोपवले. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. श्रोत्यानो, आम्ही बरेचदा प्रभूने काय करावे हे त्याला सुचवण्याचा प्रयत्न करतो. मरिया व मार्था दोघींना प्रभूची ओळख होती. त्यांनी निरोप पाठवला, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. तारणाऱ्याचे लाजरवर प्रेम होते. पॉल म्हणतो त्याने माझ्यावर प्रेम केले. योहान स्वतःविषयी म्हणतो की शिष्य ज्यावर येशूने प्रीती केली. पेत्र घोषित करतो की येशूने आमच्यावर प्रीती केली. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. जो देवाची संतान आहे त्यावर येशू प्रीती करतो. आता आपण 4थं वचन वाचूया. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. येशू बेथानी येथे नव्हता. त्याला निरोप पाठविण्यात आला. काही लोकांना वाटतं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कधीच आजारी पडू नये. काय आजारी पण देवाच्या इच्छेत आहे?
आजारी पण देव आपणावर प्रीती करीत नाही ह्याचे चिन्ह नाही. उपदेशकाचे पुस्तक 9 अध्याय 1 वचन सांगतं. उपदेशक 9 अध्याय 1 वचन. ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला. ते हे की धार्मिक व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत. आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्यास कळत नाही. हे सर्व काही त्याला पुढे प्राप्त होणार असते. दुसऱ्या शब्दात ज्या परिस्थितीत तो माणूस आहे त्यावरून आपण सांगू शकत नाही की त्या व्यक्तीवर देव प्रीती करतो किंवा नाही. आपणाला न्याय करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 वचन. करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 वचन. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करेल. येशूची लाजरवर प्रीती होती. इतकेच नाही परंतु तो त्याला मरू देणार होता. तरी त्याचे त्याच्यावर प्रेम होते. 5 आणि 6 वचने आम्हाला पुढे सांगतात. योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 5 आणि 6 वचने. मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. श्रोत्यानो, जेव्हा आपण आजारी असता तेव्हा सुद्धा त्याची प्रीती आमच्यावर असते. जेव्हा निरोगी असतो तेव्हा सुद्धा त्याची प्रीती आमच्यावर असते. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तो आमच्यावर प्रीती करतो. आमच्यावर प्रीती करण्यापासून कोणीच त्याला रोखू शकत नाही. मग आपण कदाचित म्हणाल की माझ्या जीवनात काही गोष्टी तो का घडू देतो? मला माहीत नाही. इतकेच मला माहिती आहे की तो आमच्यावर प्रीती करतो. आपण ख्रिस्ती असा किंवा ख्रिस्ती नसा, तो आमच्यावर प्रीती करतो. आपण सूर्याला प्रकाश देण्यापासून रोखू शकत नाही, पण त्याच्या प्रकाशापासून मात्र दूर राहू शकतो. तसेच आपण देवाचे प्रेम आमच्या जीवनावर प्रकाशू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारची छत्री मधात आणू शकतो. कारण तो आमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही धैर्याने आमच्या समस्या त्याच्यापुढे आणायला हव्यात. धैर्य म्हणजे त्याच्याजवळ सर्व काही सांगण्याची स्वतंत्रता, हृदय त्याच्यासमोर उघडणे. धैर्य म्हणजे परमेश्वराला आज्ञा करणे नाही. जीवनातील त्रासात आमचा विश्वास पारखला जातो व आम्हाला तो विश्वास गुडघ्यांवर आणतो. जेव्हा श्रोत्यांनो इस्रायली लोक रानातून प्रवास करीत होते तेव्हा त्या प्रवासात त्यांच्यावर संकटे आलीत, त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्यात. तेव्हा मोशे पुन्हा आणि पुन्हा देवाकडे गेला. त्याने त्यांच्यासाठी विनवणी केली. हिजकियाने अशुरियांकडून धमकीचे पत्र घेऊन ते देवासमोर सादर केले. योहानाचे शिष्य प्रभूकडे आलेत व योहानाची कत्तल झाली आहे ही हृदयद्रावक बातमी त्यांनी त्याला दिली. खोल दरीत, मृत्यूछायेच्या दरी सुद्धा आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवणे शिकायला हवे. तो आम्हाला सहनशीलता शिकवतो. आम्ही त्याच्यामध्ये विसावा घेऊ शकतो हे तो आम्हाला शिकवतो. तो हे शिकवतो की सर्व गोष्टी तो आमच्या भल्यासाठी करतो. जीवनातील अश्रू, दुःख व परीक्षा ह्यांच्या पलीकडे आम्ही पाहायला शिकले पाहिजे व हे शिकले पाहिजे की जे काही घडते आहे त्यात देवाचा उदात्त हेतू आहे. हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ होता. येशू हे घडू देत आहे कारण त्याद्वारे देवाला गौरव मिळणार होते. श्रोत्यांनो, आम्हाला आज शिकायचे आहे की आम्ही आमचे घर, आमची मंडळी, आमचे गाव किंवा शहर ह्या विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. प्रत्येकाचे केंद्रस्थान स्वर्गात आहे व प्रत्येक त्याच्या गौरवासाठी कार्यरत आहे. श्रोत्यांनो, त्याच्या परवानगीशिवाय आमच्या जीवनात काहीच घडू शकत नाही व जर तो काही घडू देण्याची परवानगी देतो तर लक्षात घ्या की ते त्याच्या गौरवासाठी असते. प्रभूचे मार्थावर प्रेम होते हे आपण लक्षात घेतले का? बरेचदा आम्ही मार्थाविषयी फार कठोर होतो, तिच्यावर टीका-टिप्पणी करतो. तिने योग्य ती निवड केली नाही. सर्व पाहुण्यांसाठी स्वयंपाक व इतर कामे करता करता ती थकली. परंतु ह्यामुळे आमच्या प्रभूने तिच्यावर प्रीती केली नाही असे नाही. येशूने लाजराला मरू दिले हे आपणाला क्रूरतापूर्ण वाटते काय? नाही श्रोत्यानो, हे क्रूरतापूर्ण नव्हते. येथे आमच्यासाठी संदेश आहे. प्रभू येशू भावनांच्या ओघात वाहत नसे.
परंतु तो देवाच्या इच्छेच्या अधीन राहत असे. मानवी भावना त्याला बेथनीला त्वरित जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या होत्या, परंतु त्याने लाजराला मुद्दामून मरू दिले. कधीकधी श्रोत्यानो, तो आमच्या प्रिय व्यक्तीला मरू देतो. आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की त्यामागे निश्चितच काही कारण आहे आणि देवाचे मार्ग परिपूर्ण आहेत. प्रभू येशू भावनावश होऊन कार्य करीत नसे. हेच लोकांना बिघडविते व त्यामुळेच माता पिता आपल्या लेकरांना बिघडवितात. प्रभू येशू ह्या ठिकाणी प्रेमाने प्रवृत्त झाला व प्रत्येक व्यक्तीच्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी असणारे ते प्रेम होते. 7 आणि 8 वचने बघा काय सांगतात. 11 अध्याय 7 आणि 8 वचने. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार कराव्यास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? पुन्हा हा शब्द लक्षात घेणे विसरू नका. तो तेथे होता आणि त्याला तिथून जाणे भाग पडले. आता तो परत येतो आणि शिष्यांना धोक्याच्या ठिकाणी घेऊन जातो. 9 आणि 10 वचने बघा. येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसात जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो. दिवसात 12 घंटे असतात आणि आपण त्यांना बदलू शकत नाही, कारण पित्याने पुत्राला काही कार्य करण्यास दिले आहे व कोणीच काहीच त्याला रोखू शकत नाही. या ठिकाणी एक फार महान तत्व आम्हाला सांगण्यात आलेले आहे. देवाने प्रत्येकाला जीवनामध्ये काही कार्य करण्यास दिलेले आहे. आपण त्याला एक दिवस सुद्धा वाढवू शकत नाही. ज्या प्रकारे सूर्याला अस्त होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. जर आपण देवाच्या मागे चालणारे आहात तर देवाचा उद्देश तुमच्या जीवनात पूर्ण होण्यापासून सैतान सुद्धा तुम्हाला रोखू शकत नाही. त्याच्या मागे चालणे सोडून आम्ही संकटात पडतो आणि जी व्यक्ती त्याच्या मागे चालणे सोडते ती व्यक्ती अंधारात राहते, कारण जगाचा प्रकाश प्रभू येशू आहे. जर आपण त्याच्या मागे चालता आणि धोक्याच्या अंधाराने भरलेल्या ठिकाणी आपण गेला तरी सैतान आपणाला स्पर्श करू शकत नाही. आपण आपले कार्य पूर्ण कराल, परंतु जर आपण अंधारात राहाल, अंधारात चालाल तर नक्कीच अडखळाल. बेथाने येथे मृत्यू झाला होता. जर त्या अंधकारपूर्ण स्थितीत प्रकाश व्हायचा असेल तर येशूला तेथे जावे लागेल. तो जगाचा प्रकाश आहे. आता 11 ते 15 वचने बघा. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. श्रोत्यानो, येशूने जेव्हा म्हटले की लाजर झोपला आहे, तेव्हा शिष्य त्याच्या म्हणण्याचा अर्थ समजले नाहीत. आज सुद्धा लोक समजत नाहीत. लोक आत्म्याच्या झोपी जाण्याविषयी बोलतात. झोप ही शरीरासाठी असते, आत्म्यासाठी कधीच नसते. हे ह्या जीवनातली झोप व मृत्यूची झोप ह्याविषयी खरे आहे. मृत्यू म्हणजे अलगाव. विश्वासणाऱ्यांचे शरीर कबरेत झोपते व आत्मा ख्रिस्ताकडे त्याच्यासोबत राहण्यास जातो. विश्वासणाऱ्यांसाठी मृत्यू करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 8 प्रमाणे, करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 8 वचनाप्रमाणे, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. झोपी गेलेल्यांमध्ये येशू प्रथम फळ आहे. काय ह्याचा अर्थ हा आहे का की आज येशू कुठे झोपला आहे? अर्थातच नाही. तो आपल्या गौरवी शरीरात आहे आणि ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते मृत्यूनंतर तुरंत प्रभू सोबत राहण्यास जातात. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आजचे अध्ययन आपणास आवडले असेलच.
आपण निश्चितच काही गोष्टींची नोंद घेतली असणार. आजच्या अध्ययनात शिकण्यासारखे पुष्कळ मुद्दे होते. काही वेळेस आमच्या जीवनातील आजारपण हे देवाच्या गौरवासाठी असतात. आम्ही देवाचे गौरव करावे म्हणून आजारपण आमच्या जीवनामध्ये येत असतात. देव आमच्या जीवनात सर्व गोष्टी आमच्या भल्यासाठी करतो. प्रत्येकाला त्याने काही ना काही दान दिलेले आहे. त्या दानांचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे. सर्वप्रथम आम्हाला त्याने दान दिले आहे व ते कोणते हे आम्ही आमच्या जीवनात पडताळून पाहणे गरजेचं आहे. आम्ही केवळ आमच्याच स्वार्थासाठी या जगात जगू नये, तर देवाने आम्हाला या जगात आणले आहे हा विचार करून आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची गरज आहे. प्रश्न असा आहे की काय आमच्यात सहनशीलता आहे? देव आमच्या जीवनात जे काही करतो ते पाहण्यासाठी आमच्याकडे ती योग्य दृष्टी आहे? प्रभूमध्ये सामर्थ्य आहे. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रभू येशूच्या चरणाशी बसले पाहिजे. त्याच्याकडे विनंती केली पाहिजे. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो कार्य करण्यासाठी आजही तयार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे आमच्या मागण्या, विनंत्या, प्रार्थना यांना उत्तरे मिळण्यासाठी देवाकडून कधीकधी विलंबही होऊ शकतो. परंतु हा विलंब आपल्या भल्यासाठीच असतो. आम्ही केवळ आशा ठेवून राहिलो तर परमेश्वर आमच्या जीवनात महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे. फक्त स्वतःला त्याच्या हातात सोपवून द्या. तो तुमच्यावर आजही प्रीती करतो. आज आपला प्रतिसाद काय आहे? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी एकत्रित केलंस. प्रभूजी, तुझी कृपा आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या जीवनामध्ये दररोज एक नवीन दिवस पाहू शकत आहोत. तुझ्याशिवाय आमच्या जीवनाला कोणतंच महत्त्व नाही. परंतु बापा, तू तुझी कृपा, तुझी करुणा दररोज आमच्यासाठी नवीन करतोस. आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलेलं आहे, तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे, तुझं वचन आम्ही वाचलेलं आहे. तू म्हणतोस की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. होय प्रभूजी, हे आम्ही मान्य करतो. आम्ही तुझ्याजवळ येतो. आज आम्ही प्रभूजी त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो जे आजही मृत्यूच्या भयामध्ये आहेत. कदाचित त्यांच्या परिस्थितीमुळं त्यांना ती भयप्रद स्थिती प्राप्त झालेली असेल. कदाचित त्यांच्या आजारीपणामुळं त्यांना ती स्थिती प्राप्त झालेली असेल. परंतु प्रभूजी, त्यांचं भय तू काढून टाक आणि परमेश्वरा, त्यांना तू धीर आणि दिलासा दे. आज आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो. तू या प्रत्येकाशी बोल. या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. कारण प्रभूजी, आमची आशा तुझ्यावर आहे. कारण तूच म्हणतोस की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आम्ही तुझ्याकडे येतो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.